दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् वर्णानाम् अर्थसङ्गानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ यानि शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलम् रज्जौ यथा हेर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवां बोधे स्थितिर्षावताम् वन्देऽहं तमशेषकारणपरम् रामाख्यमीशं हरिम् नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं कौसल्यात्मजात जीवन भक्तवत्सला त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं वन्दन त्वं शरणं वालिमर्दना त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं प्रयागरञ्जन त्वं शरणं त्रैलोक्यतारक त्वं शरणं सजलश्यामघन हनुमज्जीवन रघुकुलनन्दन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं राजीवलोचन त्वं शरणं अजानुबाहु त्वं शरणं काकपक्षधर कोदण्डधारी काकुत्सकेतु त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं सगुण निर्गुण त्वं शरणं विश्वाधारा त्वं शरणं पूर्णकाम हरि
दशरथनन्दन त्वं शरणं कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणम् पवनसूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। रामरायाच्या नवरात्राचा आज प्रत्यक्ष सेवेचा 7वा दिवस, शेवटचा दिवस. उद्याला रामनवमी आहे. आज शनिवार आहे. रामरायांच्या बरोबर मारुतीरायांचं स्मरण करून आपण सुरुवात करू. हनुमत नाटकामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे हनुमंतांचं. देहबुद्ध्या तू दासोस्मी, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. हनुमानजी म्हणतात प्रभू रामचंद्रांना की म्हणाले, मला माहिती आहे की देहाच्या पातळीवरून जेव्हा मी तुमचं स्मरण उपासना करतो त्यावेळी देहबुद्ध्या तू दासोस्मी, मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे सेवक आहात. त्यामुळे हा स्वामी सेवक भावानी केलेला दास्य भक्तीचा विषय आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, पण जीवाच्या पातळीवरती मी तुझा अंश आहे आणि त्यामुळे अंशांशी भाव आपल्या ठिकाणी आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, पण आत्मबुद्धीच्या ठिकाणी तू आणि मी एकच आहोत. जीवो ब्रह्मैव नापरः, आपण दोघेही एकच आहोत. इति मे निश्चिता मतिः, माझी बुद्धी जी आहे ती ह्या तत्त्वज्ञानावरती अगदी स्थिर झालेली आहे. सहज म्हणायचं तर असं आहे, जीवबुद्ध्या तू दासोस्मी मध्वाचार्य, देहबुद्ध्या दास झाले मध्वाचार्य.
त्वदंशकः म्हणाले जीवबुद्धीवरती तुझा अंश रामानुजाचार्य आहेत. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम शंकराचार्य आहेत. सगळ्या आचार्यांचं तत्त्वज्ञान एका श्लोकामध्ये त्या हनुमत नाटकात आलेलं आहे आणि मारुतीरायांचं वर्णन केलेलं आहे तिथे. आज आता आपला विषय सुरू करताना प्रयत्नवाद हेच जीवन आहे. जीवनाचं उद्दिष्ट प्रयत्नांनी आपलं जीवन सार्थकी करायचं आहे, लावायचं आहे, कृतार्थ करायचं आहे. ही आपल्या वैदिक परंपरेची, सनातन परंपरेची धारणा आहे. प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी वसिष्ठांनी जो उपदेश केला आहे त्या उपदेशातलं एक छोटंसं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये दैववाद आणि प्रयत्नवाद, प्रयत्नाला त्यांनी पौरुष असा शब्द वापरला आहे आणि तो प्रयत्नवाद ह्या दोघांच्यामध्ये मनुष्याच्या ठिकाणी नेहमी झगडा असतो. त्याचं उत्तर योगवासिष्ठात वसिष्ठांनी अगदी परिसीमेचा प्रयत्नवाद स्वीकारून आणि वासनेच्या पातळीवर दैवाला स्थान देऊन हा विषय त्यांनी तिथे मांडलेला आहे. आता आपल्याला प्रश्न असा पडतो की प्रभू रामचंद्र साक्षात भगवंताचंच स्वरूप म्हणजे अवतारच आहेत. आता त्यांनी मानव रूप धारण केलेलं असलं तरी ते साक्षात भगवानच आहेत, परब्रह्मच आहेत. असं असतानासुद्धा हे कसं काय घडलं, रामाला नैराश्य कसं आलं, ते कसे असे मनानी अशा प्रकारे ज्याला खिन्नता, उद्विग्नता, नैराश्य आणि थोडंसं जगापासून दूर जाण्याची त्यांच्या अंतःकरणामध्ये ही भूमिका का आली. म्हणजे लगेच त्याच्यावरती आपली मल्लीनाथी सुरू होते. अहो काय, अहो जे देवाधिकांना चुकलं नाही ते आम्हाला कशाला चुकेल. देवाधिकांवर सुद्धा असेच प्रश्न, असेच प्रसंग, अशाच प्रकारच्या परिस्थिती येतात. काही फरक नसतो. इथे उत्तर देताना आपल्याकडे म्हटलं आहे, प्रभू रामचंद्रांनीच सांगितलं आहे. ते म्हणाले, कुणी सांगितलं की मी देवाधिक म्हणून जन्माला आलेलो आहे, मी मानव म्हणून जन्माला आहे. जेव्हा रावणाचा वध झाला त्यावेळी सगळेजण प्रभू रामचंद्रांची स्तुती करू लागले. आकाशातून स्तुती सुमनं, तशीच प्रत्यक्ष पुष्पवृष्टी झाली आणि प्रभू रामचंद्रांचा गौरव करून त्यांच्या नावाचा जय जयकार होऊ लागला. आणि सगळे म्हणाले, पृथ्वी तलावरती साक्षात परमात्मा प्रकटला आहे, साक्षात भगवंत आहेत, प्रभू रामचंद्र विष्णूंचा अवतार आहेत. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी म्हटलं, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजा. अहो म्हणाले, मी कोणी देव नाही, कुणी अवतार नाही, कुणी विशेष नाही, मी सामान्य मानव आहे आणि त्यामुळे सामान्य मानवासारखं माझं जीवन आहे. इथे उत्तर, ते सामान्य मानवासारखा अवतार घेऊन आलेत म्हणून ते खिन्न झाले आहेत, हे उत्तर नाही आहे. उत्तर एक आहे, मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम. की अवतार कोणता घेतला आहे, मर्त्य अवतार घेतला आहे. म्हणजे असं आहे, हा अवतार अजरामर या पृथ्वीतलावर कायम राहणार आहे का नाही. तो अवतार घेतला, मानवासारखं जीवन उत्पत्ती स्थिती लयाच्या पातळीवरती जगून दाखवलं. तर म्हणाले, हे कशा करता. तर हा जो मर्त्यावतार आहे दोघांनीही घेतला, कृष्णानेही घेतला, मर्त्यावतारच घेतला. बालपण दाखवलं, त्यांचं पराक्रम पौरुष दाखवलं, अर्जुनाला गुरुभावानी उपदेश करून झाला आणि शेवटी धर्मसंस्थापनार्थाय कार्य पुरं करून त्यांनी आपला देह विसर्जित केला. सांगण्याचा हेतू असा आहे की मर्त्यावतार कशा करता, भगवंत का घेतात, मर्त्य शिक्षणम, आमच्यासारख्यांना शिक्षण द्यायला. की त्या स्वरूपामध्ये भगवंतांनी जेव्हा आपली ही लीला आहे, कारण ह्याच्यामध्ये आमच्या ब्रह्मसूत्रामध्ये जेव्हा एक सूत्र येतं, लोकवत्तू लीला कैवल्यम. हा जो परमात्मा आहे तो या ठिकाणी लोकांमध्ये आल्यानंतर तो लीला करतो, तो त्या लीलेने युक्त असतो. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की मला मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही म्हणाल, कशा करता म्हणाल. त्याचं कारण असं की मानवी जीवनाची जी मर्यादा आहे
त्या मर्यादेमध्ये ज्या घटना घडतात, त्या मर्यादेमध्ये जी अविद्या अज्ञान मनुष्याला ग्रासतं, ठीक आहे, हा अवतार घेऊन दाखवला आहे की अरे हे तर कोणाही माणसाला ग्रासेलच, मानवाचा तर हा विषयच आहे. आणि त्यामुळे बघा, मलासुद्धा दुःख झालं ना, मलासुद्धा खिन्नता आली ना, मलासुद्धा जीवनामध्ये जगावंसं वाटेन असं झालं. मी जगापासून दूर चाललो. आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर या डिप्रेशनमध्ये येणाऱ्या विड्रॉवल सिम्पटम्स मलासुद्धा आल्या. आणि बघा कशी परिस्थिती होते. आणि त्यामुळे तुमच्यापुढे मी माझी परिस्थिती दाखवतो असं जणू प्रभू रामचंद्रांनी ह्या लीला अवतारामध्ये आपल्या त्या ठिकाणी आम्हाला दर्शवून दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हा गैरसमज करू नये की भगवंत जन्माला आले किंवा भगवंतानी अवतार घेतला म्हणजे काही हे भगवंत नव्हेत. अहो राम हा काय आपला इतिहास आहे, अहो कृष्ण हा काय आपला इतिहास आहे, कथा आहे. ही कथा नाही, हा इतिहास आहे. आणि दिवसेंदिवस तो इतिहास आहे हे वेगवेगळे लोक आम्हाला सिद्ध करून देत आहेत. विज्ञान सिद्ध करून देत आहेत. नासांच्यासारख्या संस्था ज्या अंतराळात आणि अंतरिक्षात जाऊन वेध घेतात, त्या संस्था आम्हाला दर्शवत आहेत की हे इतकं साधं प्रकरण नसतं. मी नेहमी माऊलींची कथा सांगते की जेव्हा अंतराळवीर गेले आपल्या यानामध्ये बसून आणि त्यांची सगळी जी ऑब्झर्वेशन्स आहेत, जी निरीक्षणं परीक्षणं चालू होती, त्याकरता जो त्यांचा पृथ्वीशी असणारा संपर्क होता, त्या संपर्कामध्ये त्यांनी सांगितलं की मला बाकीचे बरेचसे भूभाग लक्षात आलेत, पण एका भागाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये जरा संशय आहे किंवा मला थोडं आश्चर्य वाटतं आहे. तर ते म्हणाले, कोणता भाग आम्हाला अक्षांश रेखांश सांगा तुम्ही, आम्ही तो भाग जे डिटेक्ट करू, आम्ही तो शोधू आणि शोधून आपल्याला सांगू की काय आहे, आपला अनुभव काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जेव्हा बघतो आहे या अंतरिक्षामधून, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं आहे की एका स्थानावरून प्रचंड अशी ऊर्जा, तेज, प्रकाश, त्याला काही म्हणा आपण, असं या पृथ्वीवरून बाहेर फेकलं जात आहे. ते ज्या स्थानावरून फेकलं जात आहे ते स्थान मला सांगा आणि मला त्याचं कुतूहल आहे. त्याबरोबर शोध घ्यायला हल्ली काही वेळच लागत नाही. आपले गुगल बाबा जसे आता आहेत तसे तेव्हाही कॉम्प्युटर बाबा होतेच. तर त्यामुळे त्यांनी ताबडतोब तिची इन्फॉर्मेशन काढली आणि त्यांना दिली. आणि त्यांनी सांगितलं की ह्या पृथ्वी तलावरच्या भारत देशामधल्या, महाराष्ट्र प्रांतामधल्या, पुणे शहरातल्या आळंदी नावाच्या तालुक्यामधून ज्ञानेश्वर महाराज नावाच्या एका संतांची समाधी आहे. त्या समाधीपासून हा प्रकाश वरती येतो आहे. म्हणजे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की हे जे विलक्षण असं स्वरूप आहे, ह्या सनातन परंपरेचं ह्या ठिकाणी अनुभवाला येणाऱ्या अनेक गोष्टींचं, इथे घडणाऱ्या गोष्टींचं, कोणत्याही गोष्टीचं पोस्टमार्टेम हे असं एका शब्दात वाटेल तसं बोलून होऊ शकत नाही. ज्यांनी त्यांनी पूर्ण विचार करावा, पूर्ण अभ्यास करावा आणि अभ्यासांती आपली जी मतं आहेत ती मांडावीत. सांगण्याचा हेतू एकच आहे पुन्हा पुन्हा की रामायण आणि महाभारत हा आमचा इतिहास आहे. हे घडलेलं आहे. हे जसं घडलं आहे तसं फार मोठ्या थोर पुरुषांनी, ऋषींनी हे मांडलेलं आहे. आणि त्यामुळे त्याला अयथार्थ म्हणण्याचं काही कारण संभवत नाही, असं घडू शकत नाही. आणि आता आपण पुढे जाऊ की प्रभू रामचंद्रांनी मर्त्यावतार मर्त्य शिक्षणम म्हणून हा दैववाद आणि प्रयत्नवाद याच्याकरता जो प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न विचारला आहे वसिष्ठ महामुनींना. ते म्हणाले की तुम्ही जर असं म्हणत असाल तर माझं मन इतकं व्याकुळ का बरं झालं आहे, कशाकरता मला इतका त्रास होतो आहे. कारण मला कोणत्याही स्थितीमध्ये
जीवाला चैन नाही आहे. म्हणाले मी काय करावं हे मला समजत नाही आहे, माझ्याकडून तसं घडत नाही आहे. जो माझा अनुभव आहे तो माझा अनुभव मला सुखी करणारा नाही आहे, मला तो दुःखात टाकतो आहे. मला शाश्वत सुखाची ओढ आहे, पण माझं जे पूर्व मायाजाल आहे ते पूर्व मायाजाल मला त्रास देत आहे आणि त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये अत्यंत नैराश्य निर्माण झालेलं आहे. मी परवश झालो आहे आणि मला या परवशतेतून तुम्ही सोडवा आणि त्याकरता मी आपल्याला विचारतो आहे. आणि दुसरं असं आहे म्हणाले, जी परवशता माझ्या ठिकाणी आली आहे त्या परवशतेमध्ये ती माझी परवशता किंवा ती माझी प्रवृत्ती किंवा ते माझं स्वरूप जे माझ्या अंतःकरणाचं आहे ते माझ्याकडून तसं करवून घेत आहे आणि त्यामुळे मला ते भाग पडतं आहे हे करायला. का बरं असं घडतं आहे म्हणून त्यांनी विचारलं. तेव्हा वसिष्ठ महामुनी म्हणाले की अरे मी तुला उत्तर देतो. आणि मग त्यांनी त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की हा विषय सांगताना तुला एक 2-3 गोष्टी सांगतो की ह्यात तुला पहिल्यांदा सांगतो की ह्याच्यावरती तू मात कशी करशील. ते म्हणाले एक आहे, माणसाने कसं वागावं हे म्हणाले मी तुला सांगतोच आहे. अनेक प्रश्न तू विचारलेस, ह्या दैववादावर मी त्या प्रश्नांची उत्तरं दिली तुझ्या मनाची शंका फेडण्याकरता, म्हणून काही उदाहरणांनी तुला विषय समजावून सांगितला. आता म्हणाले तुला पुन्हा एकदा सांगतो की माणसाने प्रयत्नवादी असावं. प्रयत्न करताना आपला व्यवहार आपलं कर्म हे यथाशास्त्र असावं, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असावं आणि त्याचबरोबर स्वतःचा प्रयत्न हा प्रामाणिक असावा. आणि हा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो कधीही उद्विग्न न होता आणि यशापयशाची चिंता न करता सातत्याने निष्ठेने चालू ठेवावा. असं जेव्हा ते सांगतात त्यावेळी यथाशास्त्र चालावं की लगेच शंका येते, नाव ते शास्त्र किती कठीण असतं, त्या शास्त्राप्रमाणे चालणं किती अवघड आहे. आपण सनातन धर्माचा विषय पाहिला तेव्हाही आपण बघितलं की हळूहळू माणसाला वैदिक धर्माप्रमाणे यथाशास्त्र चालणं अवघड झालं, म्हणून तर टप्प्याटप्प्याने आमचं कर्मकांड उतरत आलं आणि कलियुगाकरता ते फारच सोपं करून ठेवलं. आणि नामस्मरणाच्या पातळीवर चाल केलासे मोकळा, बोला विठ्ठल वेळोवेळा. त्याला कुठली जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी, पण ती पथ्ये कोणती ते इथे सांगतात. आणि चाल केलासे मोकळा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की अरे कुठलंच बंधन नाही तुझ्यावर, कुठलंच बंधन नाही म्हणणारेच तुकाराम महाराज पुन्हा जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. म्हणजे दोन्ही गोष्टी तेच सांगतात. पथ्य कोणती आहेत आणि मोकळीक कोणती आहे, हा सगळा प्रयत्नवादाचा विषय आहे की कोणत्याही स्थितीत कोणत्याही काळात आम्ही कशा प्रकारे व्यवहार करावा. म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांनी तर असं म्हटलं आहे की यथाशास्त्र वागणं म्हणजे काय आहे. तर म्हणाले इतकं ते कठीण आहे की सिंहाच्या त्या मिशीवरचा, म्हणजे आयळीवरचा वगैरे नाही, त्याच्या मिशीवरचा केस उपटून घ्यावा, त्यानंतर सर्पाच्या म्हणजे नागाच्या फड्यावरचा मणी घ्यावा आणि तो वंध्या पुत्राच्या गळ्यात बांधावा. म्हणजे सिंहाचा केस काढणं त्याच्या मिशीवरचा जे काही सोपी गोष्ट आहे, त्याला भरतासारखाच शूरपुरुष पाहिजे. तो केस जो आहे त्याच्यामध्ये ओवायचं काय, तर नागाच्या फण्यावरचा मणी ओवायचा. तर तो मणी कुठून आणावा, तो मणी त्यात ओवावा आणि तो घालावा कुणाच्या गळ्यात, वंध्यापुत्राच्या. ज्या स्त्रीला वंध्यत्व आहे, इन्फर्टिलिटी आहे, तिला पुत्र कुठून होणार आणि मग तिचा पुत्र आणायचा कुठून. म्हणजे एकापेक्षा एक अशक्य गोष्टी आहेत. त्यामुळे शास्त्र पालन करणं म्हणजे हे असं करणं आहे. त्या वंध्यापुत्राच्या गळ्यामध्ये सिंहाच्या केसात सर्पाचा मणी बांधण्यासारखं आहे. त्यामुळे म्हणाले शास्त्र सांभाळणं आणि यथाशास्त्र पालन करणं
अवघडच आहे. आपण म्हणू ठीक आहे, गुरु मार्गदर्शनाने आम्ही ती उणीव भरून काढू. पण गुरु मार्गदर्शनाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आहे की गुरु फक्त मार्गदर्शन करतात. आजकालच्या पद्धतीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला की बेटा तेरा कल्याण हो असं म्हटलं की झालं, याला वाटतं माझी इकडची दुनिया तिकडे बदलून गेली. असं कधीच होत नाही. गुरु अशी कृपा कधीच करत नाही. अशा प्राथमिक पातळीवर तर नाहीच नाही. शेवटचा जो ते तुळशीपत्र टाकायचं असतं की शेवटचा जो आशीर्वाद पाहिजे असतो, शेवटचा जो अनुग्रह पाहिजे असतो, तो प्रसाद पाहिजे असतो, तो प्रसाद गुरु देतील. तो प्रसाद परमात्मा देईल. आपण पहिल्या दिवशीपासून पाहतो आहोत की यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. तो जेव्हा परमात्मा जेव्हा वरतो किंवा सद्गुरूंना जेव्हा वाटतं की आता हा माझा चेला तयार झाला, त्यावेळी ते त्याला त्याच्यावरती कृपा करतील, अन्यथा करणार नाहीत. तोपर्यंत अभ्यास करतच राहायचा आहे. गुरुपरंपरेमध्ये नाथांसारखी परंपरा आहे, त्याच्यात तंत्र पुष्कळ आहे. आणि कृपा करणं, बेटा तेरा कल्याण हो, अलख निरंजन असं म्हटलं की अनेक गोष्टी आपण नाथांच्या पोथीमध्ये वाचलेले आहेत, चमत्कार वाचलेले. असे चमत्कार अध्यात्माच्या पातळीवर होत नाहीत. नाथसुद्धा त्या परंपरेमधून जेव्हा ही अशा प्रकारची कृपा झालेली दाखवतात, तेच नाथ म्हणतात की बेटा साधनेचा मार्ग आहे ना, तो जसा ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे नाथपंथीय, ये मार्गीचा कापाडी महेशू अजूनी. तो अजूनही या मार्गावरचा प्रवासी आहे. साक्षात भगवान शंकर ह्या आपल्या शिष्याला ते सांगतात की काहीतरी डोळ्यापुढे दिसलं, जरा पिवळं दिसलं, हिरवं दिसलं की झालं, मला तो देव दिसला, मला तो प्रकाश दिसला, मला अमुक झालं, मला तमुक झालं. लगेच माणसाला असं वाटतं की जितम मया वास, मी पुष्कळ मिळवलं. त्यांनी सांगितलं की बाबा रे, असं काही नसतं. जे समोर तुझ्या दर्शन म्हणून येईल, जे समोर तुझा अनुभव म्हणून येईल, जे समोर तुझ्या प्रत्यय म्हणून येईल, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड. त्यांनी असं म्हटलं, जे जे तुझ्या समोर अनुभवाच्या रूपाने येईल त्याला आधी दूर सार, पुढे चाल. जे येईल त्याला बाजूला सार, पुढे चाल. कारण तुला हा अनंताचा मार्ग चालायचा आहे. समोर येतं आहे याचा अर्थच अजून ते तुझ्यासमोर आलेलं नाही आहे, आणि म्हणून तुला अजून पुष्कळ चालायचं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने आपल्या तत्त्वज्ञानामध्ये, भूमिकेमध्ये, उपदेशामध्ये सांगितलं आहे, उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. म्हणाले आपला उद्धार आपण करायचा आहे. गुरु फक्त मार्गदर्शन करील आणि आपण आपलं नुकसान करून घ्यायचं नाही, आपण आपलं पतन करून घ्यायचं नाही. उद्धरेत आत्मनात्मानम, की मीच माझं जे उद्धार करून घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे. आत्मैव बंधुर, मीच माझा बंधू आहे. आत्मैव रिपुर आत्मनः, मीच माझा शत्रू आहे. योग्य वागेन तर मी त्याचा मित्र राहीन, अयोग्य वागेन तर मी त्याचा शत्रू होईन. त्यामुळे गुरुपरंपरा फार सोपी आहे असं नाही आहे. म्हणून इथे वसिष्ठ सांगतात, रामा फार धैर्य असावं लागतं, निष्ठा असावी लागते, शास्त्रावर श्रद्धा असावी लागते, गुरुवर श्रद्धा असावी लागते, आणि आपल्या प्रयत्नांनी आपल्याला पुढे जायचं आहे. कालपासून आपण म्हणतो न ते श्रांतस्य सख्याय देवा, श्रमेपर्यंत, दमेपर्यंत, शेवटचा प्रयत्न याच्या पुढे काही होत नाही असं वाटेपर्यंत चालतच राहावं लागतं. हा मार्ग जो आहे, कालही बोललो आपण, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, ह्या कशा आहेत, तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे. आणि ते तलवारीचं पातं कुठे ठेवलं आहे तर 2 डोंगरांची शिखर आहेत, त्या शिखराच्या मध्ये दरी आहे आणि त्याच्यावर तलवारीच्या पात्यासारखं धारदार मार्ग आहे. आता चालायचं आहे. आता पाऊल टाकताना पाऊल ठेवलं तलवारीच्या पात्यावर की पाय कापणार आहे, जरा तोल असा झाला की दरीत पडणार आहे. त्यामुळे हा जो मार्ग आहे तो फार
काट्यावरचा मार्ग आहे, तो फार अवघड मार्ग आहे. आणि म्हणून इथे वसिष्ठकार म्हणजे वसिष्ठ योग वासिष्ठकार म्हणतात, ते म्हणतात की अरे स्वतः प्रयत्न करायचा आहे. आणि स्वतः प्रयत्न करत असताना रामा लक्षात ठेव, शास्त्रावर श्रद्धा ठेव, गुरुवचनावर श्रद्धा ठेव. आणि त्याचबरोबर आपला प्रयत्न करताना उद्विग्न होऊ नकोस. तू जे म्हणतोयस ना की जे कर्म माझ्याकडनं माझी वासना करवून घेते, का तू अशा प्रकाराने मनाला उद्विग्न करून घेतोस? काही कारण नाही. मनामध्ये संशय का बरं निर्माण होतो? करणाऱ्या तुझ्या कार्याबद्दल, कर्माबद्दल तुझ्या ठिकाणी विश्वास का बरं राहत नाही? विश्वास राहिलाच पाहिजे, त्या श्रद्धेनेच कर्म झालं पाहिजे. आणि म्हणून म्हणाले, तुला सांगतो की ही जी प्रयत्नशीलता आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळता कामा नये. जे जसं असेल तसं. वही मर्द है जो हर हाल में खुश है. सगळं सुखाचं असलं तर सगळेच सुखी येतो आणि सगळेच छान आहे. पण परिस्थिती कशीही आली तरीसुद्धा त्याला टक्कर देऊन जो उभा राहणार आहे तो खरा. ती खरी प्रयत्नशीलता आहे. मनापासून प्रयत्न करा म्हणतात, अंतःकरणापासून प्रयत्न करा म्हणतात, कुठल्याही प्रकारे न दगदगता प्रयत्न करा म्हणतात. आणि त्यामुळे जीवे वित्ते प्राणे चित्ते समर्थांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे प्रयत्न व्हावा असं म्हणून ते म्हणतात की मुक्कामाला माणूस पोचल्याशिवाय राहत नाही. त्याला व्यवहारातलं सगळं मिळतं, लौकिकातलं मिळतं, पारलौकिक मिळतं, यश मिळतं, सर्व प्रकारचं यश तो प्राप्त करून घेऊ शकतो. आता त्यांनी सांगितलं, रामा आता तुला माझा विषय सांगतो की कसं काम करावं, काय करावं. तू वासना हा विषय काढलायस ना, आत्ता वासनेच्या संदर्भात बोलतोयस ना, तर सांगतो म्हणाले तुला. वासनांचा प्रवाह सातत्याने चालू आहे. आपण पहिल्या म्हणजे 2 दिवसापूर्वी परवाच्या दिवशी आपण व्याख्या घेतली आहे पतंजली योगसूत्राची. योगश्चित्तवृत्ती निरोधा. हा वृत्तींचा प्रवाह आहे, सातत्याने चालू आहे. आणि हा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला निरुद्ध करणं, त्या प्रवाहाला अधिकाधिक थांबवण्याचा प्रयत्न करणं, किमान त्याचा वेग कमी करणं वगैरे वगैरे. ज्याची जी स्थिती आहे त्या स्थितीतून त्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या कमी करत जाणं रामा, हे तुझं काम आहे. कशा वृत्ती असतात? वृत्ती शुभ पण आहेत, वृत्ती अशुभ पण आहेत, आणि वृत्ती शुभाशुभ पण आहेत. दोन्ही एकत्रित आहेत. अशा सगळ्या वृत्ती आहेत. आणि म्हणून ह्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींवरती मात करणं म्हणजे ज्या अशुभ आहेत त्यांच्यावरती आणि ज्या शुभ अशुभ आहेत त्यांच्यावरती. या शुभ अशुभ मोठ्या लबाड वृत्ती आहेत. एका बाजूने मी म्हटलं ना, हल्लीचं सगळं शुगर कोटेड जे बोलणं असतं ते महाग खोटं असतं. कारण वरून खूप गोडगोड गोडगोड बोलायचं, आतला हेतू वेगळा असतो. ही माणसं आज जगामध्ये जो परवलीचा शब्द आहे ट्रान्सपरन्सी, हवा आणायची कुठून? लोक बोलताना म्हणतात की माणसाच्या मनाला कशी पारदर्शिता असावी. कुठून पारदर्शक मन आणायचं? लोक आपापल्या परीने अर्ध्या गोष्टी पोटात लपवतात आणि वर काढायच्या त्या गोष्टी वेगळ्याच काढतात. आणि त्यामुळे एकच वृत्ती असते पण ती शुभ आणि अशुभानी गुंफलेली असते. अंतस्थ हेतू वेगळा असतो, वरचा व्यवहार वेगळा असतो. धूर्त मनुष्य हा व्यवहार फार शहाणपणाने करतो, दीर्घकाळपर्यंत त्याचा व्यवहार कळत नाही. आमचा आप पक्ष सांगता येईल आपल्याला की पक्ष निर्माण झाला, एक एक लोक त्याच्या मागे काय धावले, लोकांना भ्रष्टाचार निघून जाईल असं वाटलं आणि आता त्यांचे बंगले आणि त्यांचे महाल आणि त्यांची भ्रष्टाचाराची पद्धत पाहिली तर कळतं की काय आहे हे सगळं प्रकरण. आणि यामध्ये ही माणसं बोलतात काय, वागतात काय. म्हणजे परिस्थिती अशी आली की आमच्या अण्णा हजाऱ्यांसारख्यांना आणि उपोषण करणाऱ्या लोकांना असं झालं की आता काही करा पण या उपोषणातनं बाहेर काढा. आणि तर हे सगळ्या लोकांचं राजकारण जेव्हा उघडं झालं तेव्हा त्यांना वाटलं की बळीचा बकरा फक्त आम्हीच होणार आहे.
बाकी हे सगळे मगनलाल छगनलाल मस्तपैकी आपला फायदा करून पुढे निघून जाणार आहेत. आणि त्यामुळे सांगायचा हेतू असा की या शुभाशुभ भावना समोरच्या सरळ माणसाला, सज्जनाला गोत्यात आणल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांचा अंतस्थ हेतू कधी कळत. राजकारण असंच असतं. राजकारणामध्ये अंतस्थ हेतूच समजून घ्यावे लागतात. आजही आपण पाहतो की एकेकाचं चरित्र, एकेकाचा व्यवहार इतका भयंकर आहे आणि इतका दुष्ट आहे, इतका पाशवी आहे की वरवरचं सगळंच वेगळं आहे. आपण व्हॉट्सॲपवरनं अनेक त्यातल्या गोष्टी ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो आणि आपल्याला कळतं की काय ह्यांची राजकारण आहेत. हे शुभवरून काय दिसतं की आम्हाला हा भ्रष्टाचार मान्य नाही, आम्हाला हा जो राजकीय पक्ष कार्य करतो आहे ते कार्य आम्हाला मान्य नाही कारण तो लबाड आहे. आणि ही भूमिका मनात ठेवून म्हणजे आमच्या पुढे ती सांगून त्यांचा अंतस्थ हेतू मात्र वेगळा असतो. असो, यांनी शुभाशुभ जे आहेत ते कर्म असं आहे, तो विचार असा आहे, ती वासना अशी आहे. मनुष्याच्या ठिकाणी हे दुटप्पीपण कधीच असू नये, ही ड्युएल पर्सनॅलिटी कधीच असू नये, की त्याच्या ठिकाणी हा जो द्वंद्वाचा भाग आहे तो कधी असू नये. अशुभ वासना आहेत त्या तर चांगल्याच नाहीत, त्या तर प्रत्यक्ष गुन्ह्याला कारणीभूत आहेत, त्या प्रत्यक्ष दुसऱ्याच्या त्रासाला कारणीभूत आहेत, ज्या प्रत्यक्ष शत्रू म्हणून समोर उभा राहायला कारणीभूत आहेत. पण एक आहे, आपल्याकडे सत्पुरुषसुद्धा म्हणतात की समोर शत्रू म्हणून उभा राहिला तर भांडणं सोपं असतं, पण शत्रू मित्र म्हणून तुमच्या घरात शिरला की त्याला दूर करणं फार अवघड असतं. कारण असं हे, जोपर्यंत मुसलमान आपल्या बाजूने कडवेपणाने लढत होते आणि आमच्याशी जे युद्ध व्हायचं किंवा होतं त्या प्रत्येक वेळी हिंदूचं सुद्धा कडवेपण जागृत होतं किंवा होत असे. पण ब्रिटिश आले आणि सगळ्या शुगर कोटेड पिल्स द्यायला सुरुवात केली. आम्हाला कळलंच नाही, आमची एक 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 गोष्ट त्यांनी काढून घेतली, आमचे सगळे सद्गुण दूर केले, आमच्या प्रवृत्ती बदलल्या, आमच्यावरचा विश्वास गेला, धर्मावरचा विश्वास गेला, शिक्षण पद्धतीवरचा विश्वास गेला, आमच्या जीवन पद्धतीवरचा विश्वास गेला. आज आम्ही काय जगतो? आम्ही थोडेच वैदिक परंपरेने जगतो, आज आम्ही थोडेच हिंदू परंपरेने जगतो. आमचं सगळं जीवन आम्ही बदलून टाकलं आहे. आम्हाला जर खरंच आमच्यामुळं गर्व से कहो हम हिंदू आहे तो पुष्कळ बदलावं लागेल. असो, सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या ज्या अशुभ अशा वासना आहेत, ज्या वासना आमच्या भोवती गर्दी करतात, घोंगावतात, आमच्या भोवती आम्हाला वेढायला जातात, आमच्यामध्ये बदल घडवून आणत असतात, त्यापासून तर आम्हाला दूर झालंच पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा वसिष्ठ महामुनी म्हणतात, या शुभाशुभ वासना असणारी ही डेंजरस माणसं आधी बाजूला करा. त्यानंतर अशुभ वासना ज्या समोर थेट येत आहेत त्या आधी बाजूला करा. आणि ज्या रामा, तुझ्याकडे तर सगळ्यात शुभ वासना आहे, तुझं अंतःकरण शुभवासनांनीच युक्त आहे, त्यामुळे तुझ्याकडे वेगळा विचार नाहीच आहे. तुझं अंतःकरणसुद्धा खूप चांगलं आहे, शुद्ध आहे. आज जर तुझ्या मनामध्ये ही खिन्नता आलेली आहे तर तुला एकच अभ्यास करायचा आहे. ह्या ज्या शुभवासना आहेत, ह्या शुभवासना तुझ्या ठिकाणी तुला वाढवायच्या आहेत आणि त्या जशा जशा वाढवशील तशा त्या अधिकाधिक तुझ्या चित्ताला स्थिर करतील, तुझं अंतःकरण शुद्ध करत जातील. अंतःकरण रामा एकदा शुद्ध झालं ना की त्या अंतःकरणाचं स्वरूप पालटून जाईल. ते अंतःकरण मन या स्तरावर राहणार नाही, ते अंतःकरण अहंकार या स्तरावर राहणार नाही, ते अंतःकरण कोणत्या तरी गोष्टींचं स्मरण करत त्यात दिवास्वप्न पाहत राहणार नाही. तर ते अंतःकरण आपण जे पहिल्यांदा पाहिलं होतं, चित्त, त्यातलं त जाऊन त्यातलं फक्त चित्त राहील, चैतन्यमय राहील, परमात्मस्वरूप राहील. आणि ही स्थिती आली ना रामा की मग त्याच्या पुढे अभ्यास आहे, प्रवास आहे आणि ईश्वराची कृपा आहे
की जेव्हा परमेश्वर कृपा करील त्याचा प्रसाद जेव्हा तुला प्राप्त होईल, भगवद्गीताकारांनी तर म्हटलं आहे, प्रसादस्तु प्रसन्नता. म्हणाले तुझ्या चित्ताला खिन्नता आली आहे ना, ही जी अप्रसन्नता आहे ना, ही कशामुळे आहे? ही खिन्नता कशामुळे आहे? कारण तुझ्या ठिकाणी समाधान नाही आहे, तुझ्या ठिकाणी मनाचं स्थैर्य नाही आहे. ज्या चांचल्याने तुझं मन युक्त झालेलं आहे त्यापासून तुला दूर व्हायला पाहिजे. म्हणून रामा, हा प्रसाद केव्हा मिळेल प्रसन्नतेचा? जेव्हा तू तुझी तेलवात पणती तयार ठेवशील आणि ती सारखी, त्याच्या पुढचा अभ्यास आहे ना, पुन्हा एकदा चित्त शुद्ध झालं ते मलिन होऊ नये म्हणून पुढे अभ्यास आहेच. जे आपण म्हणलं ना, जो प्रवासी आहे ये मार्गीचा कापाडी महेशू अजून. आजच्या भाषेत बोलायचं तर वो लंबी रेस का घोडा आहे. हे इतकं सोपं नाही आहे. त्याच्या ठिकाणी मिळवत जायचं आहे, पुढे पुढे जायचं आहे. आणि जाताना आपल्याला कळेल, म्हणाले रामा, की एक दिवस असा येईल की जेव्हा ते परमात्मा तत्त्व आहे ते परमात्मा तत्त्व तुला ज्ञानाने युक्त करेल. आणि जेव्हा ज्ञान झालेलं असेल ते ज्ञान ब्रह्माचं असेल. आणि जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा मात्र तुझं अंतःकरण प्रसन्न होईल. कोणत्याही प्रकारच्या तुझ्या मनातल्या आत्ता ज्या शंका आहेत त्या शंका बिलकुल राहणार नाहीत. आणि म्हणून म्हणाले तुला सांगतो, या शुभाशुभ असणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींचा विचार तुझ्यापुढे मी पहिल्यांदा मांडला आहे. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघ श्याम, भज प्यारे तू सीताराम. माधव मेघ श्याम, भज प्यारे तू सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघ श्याम, भज प्यारे तू सीताराम. सुंदर माधव मेघ श्याम, भज प्यारे तू सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. म्हणाले आता तुला थोडासा आणखीन एक विषय सांगतो. म्हणाले त्यांनी सांगितलं, तू वासनेचा विषय काढलायस ना, हीच वासना पूर्वप्रारब्ध रूपाने, आता तुला प्रारब्ध शब्द दैव शब्द जर आवडतो आहे तर आपण दैव शब्द घेऊन म्हणाले पुढे जाऊ. हे जे पूर्व प्रारब्ध आहे म्हणजे हा काय पूर्व प्रयत्न आहे. पूर्वजन्मामध्ये आम्ही केलेलं जे कर्म आहे ते प्रारब्ध रूपाने या जन्मामध्ये आलेलं आहे. प्रारब्ध रूपाने या जन्मात येताना त्याचं स्वरूप काय होतं? वासना. म्हणून संतांनी असं म्हटलं आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, की वासनेमुळेच माणसाला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे जे पूर्व कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ मिळालं पाहिजे ना, तर त्याचं फळ घेण्याकरता किंवा मिळवण्याकरता माणसाला जन्म घ्यावा लागतो. आता म्हणाले तुला सांगतो की दैव म्हणजे काय झालं. म्हणाले पूर्वकर्म आहे. पुरुष म्हणजे हा जो जीवात्मा आहे, आपण सगळं बघितलं आहे. वसिष्ठ तर आम्हाला सगळं थोडक्यात पुन्हा एकदा
सांगितलेला विषय मांडतायत. म्हणाले हा जीवात्मा कसा आहे, हा पुरुष कसा आहे. हा जो जीवात्मा आहे त्याला ह्या उपाधीने ग्रासलं आहे. आपल्याला माहिती आहे कोणती उपाधी आहे ग्रासणारी, अंतःकरण. त्या अंतःकरणामुळे या जीवात्म्याच्या ठिकाणी बरीच गडबड झालेली आहे. जेव्हा हे अंतःकरण चतुष्टय त्या जीवात्म्यापासून बाजूला जाईल तेव्हा जीवात्मा कोण झालेला असेल, पुरुष. पुरुष म्हणजे कोण झालेला असेल, चित्त, पाय मोडलेला त. आणि ते जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या योगाचा विषय सांगतायत ना. आपण पहिल्या दिवशी बोललो, पुन्हा एकदा बोलू की जो ज्ञानी आहे तो परमात्म्याच्या ह्या लक्षणांच्यामध्ये सत, चित्त आणि आनंद ह्या 3 लक्षणांमध्ये सतची उपासना ज्ञानी करतो, चित्तची उपासना योगी करतो आणि आनंदाची उपासना भक्त करतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. त्यामुळे ह्या ठिकाणी आता चित्त म्हणजे त्यांनी सांगितलं की रामा तुला जे ग्रासतंय ना, जे नैराश्य आहे, जो त्रास आहे, तो दूर व्हायला काय दूर झालं पाहिजे, की वासना दूर झाली पाहिजे. वासना दूर व्हायला काय सुटलं पाहिजे, तुझ्या अंतःकरणातल्या गोष्टी सुटल्या पाहिजेत. अंतःकरण म्हणजे कोण आहे, अंतःकरण म्हणजे मन आणि बुद्धी आहे. मन आणि बुद्धी ही काय करते आहे, कारण तुला मन दिसत नसतं, बुद्धी दिसत नसली तरी कार्यकारी तेच आहे. कारण मन तुला चंचल करत आहे, मन तुझं निराश होत आहे, तुझ्या मनाला चैन पडत नाही आहे. म्हणजे काय होत आहे, म्हणाले मन जर संकल्प आणि विकल्प करत आहे तर याचा अर्थ असा की तुझ्या मनात संकल्प पण टिकत नाही आहे आणि विकल्प पण टिकत नाही आहे. तुला कुठंच थांबता येत नाही, तुला कशाचाच निर्णय करता येत नाही आहे. या क्षणी तू बावरलेला आहेस, या क्षणी तू अस्थिर झालेला आहेस. या अस्थिरतेमध्ये तुला तुझा निर्णय करता येत नाही. आणि म्हणून हे जे मन आहे हे मन तुला चंचल करतं आहे. तुझी बुद्धी आहे, इतका तू तैलबुद्धीचा आहेस, परंतु ह्या अशा तुझ्या मनाच्या अवस्थेत तुझ्या बुद्धीला निर्णय घेता येत नाही आहे. आणि समजा की मनावर मात करून बुद्धीने निर्णय घेतला तरीसुद्धा हे मन आणि बुद्धी जे आहेत ना, हे दोन काही करू शकत नाहीत. कारण नुसते कल्पना करून काय होणार आहे, काही होत नाही. नुसता बुद्धीने निर्णय, आम्ही जोपर्यंत काही करतच नाही, कामच करत नाही, आम्ही प्रयत्नच करत नाही, आम्ही हालचालच, इथे बसलो आहे असं म्हणतो आहे, अरे बापरे भूक लागली आहे, आपल्याला जेवायचं आहे खरं, किंवा काहीतरी खायला मिळालं तर बरं, वाटून काय उपयोग. बुद्धी म्हणते खरंच आहे, आपल्याला ॲसिडिटीचा त्रास आहे, इतकी भूक लागल्यानंतर न खाता राहणं बरं नाही, आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. हे दोघांनी या 2 गोष्टी, बोलाचीचं कढी बोलाचाच वाहतं. आपलं मन काहीतरी सांगतंय, बुद्धी जेवून या तृप्त कोण झाला, याच्यामध्ये उत्तर मिळत नाही, अनुभव मिळत नाही. मग अनुभव कोण देतो. आता ह्या चित्तामध्ये अनुभव देणारा जो आहे तो अहंकार आहे. कारण अहंकाराच्या ठिकाणी कर्तृत्व आहे, अहंकाराच्या ठिकाणी भोक्तृत्व आहे. मी, माझं अस्तित्व, माझं स्वरूप, यालाच कळतं आहे की मला खायचं आहे. आता खायचं आहे तर मी ते आता खाणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष खाण्याचा आनंद घ्यायला कोण आहे, तर आपला अहंकार आहे. कारण भले मनुष्य ICUमध्ये आहे किंवा माणूस कोमामध्ये आहे आणि त्याला राईस ट्यूबने अन्न दिलं जात आहे, ते अन्न दिलं तरी त्याला काय अनुभव आहे त्याचा. त्या ठिकाणी ना त्याचं अन्न खाण्याचं कर्तृत्व आहे आणि त्या ठिकाणी न त्याचं खाल्ल्याचं भोक्तृत्व आहे. शरीराच्या पातळीवरती पांचभौतिक देहाला जगवणं एवढी एकच प्रक्रिया आहे. तिथे अनुभव नाही आहे, तिथे वासना नाही आहे, तिथे विषय नाही आहे, तिथे काहीच नाही आहे. त्यामुळे वसिष्ठ असं म्हणतात की बाबा रे, तुझ्या जवळचा जो अहंकार आहे ना, अहंकार याचा अर्थ मीपणाची जाणीव, माझं अस्तित्व, ते जे माझं अस्तित्व आहे तो अहंकार जर योग्य प्रकाराने जोपासशील, तो जो योग्य प्रकाराने कार्यरत झाला तर काय होईल. फक्त
फक्त शुभ वासना राहतील आणि फक्त शुभ वासनाच ठेव. भर सगळा एवढ्यावरच आहे. तिथे म्हणजे वसिष्ठ महामुनींचा योग वासिष्ठात भर याच्यावरच आहे की अहो वासना आहेतच. ह्या वासना अशुभ आहेत, ह्या वासना शुभाशुभ आहेत. ठीक आहे, असणारच आहेत. शुभसुद्धा वासनाच आहेत. पण ह्या दोन्ही वासना दूर करून शुभ वासना रामा तू वाढत ठेव. हा वासनांचा प्रवाह आहे ना तो निरुद्ध केला. कुणाचा केला? जो शुभ आणि अशुभ वासना आहेत आमच्या मनात निर्माण होतात त्या सगळ्या शुभाशुभ वासना जर आम्ही निरुद्ध म्हणजे थांबवल्या, जर आमच्या मनातल्या अशुभ वासना आम्ही थांबवल्या, काय होतं म्हणाले? या थांबवल्या तर त्या वासनांच्यामुळे, त्या थांबलेल्या वासनांच्यामुळे आमच्या ठिकाणी जो चांगला परिणाम निर्माण होतो. कारण त्यांना पुढे येऊ दिलं नाही ना, त्यांना रोखलं ना. त्यांना रोखल्यामुळे आमचं निर्माण होणारं सामर्थ्य आहे. वसिष्ठांनी शब्द वापरला आहे की दुप्पट आहे. दुप्पट आमचं मनाचं सामर्थ्य वाढतं. आणि शुभवासना, त्या शुभवासनासुद्धा आम्ही अधिकाधिक प्रवाहित करत नेल्या. त्या शुभवासनांच्यावरती आम्ही अधिकाधिक संस्कार करत गेलो तर त्या शुभवासना कितीतरी पट वाढतच राहतात, वाढतच राहतात. त्या शुभवासनांचं जे स्वरूप आहे ते म्हणाले असं विलक्षण राहतं. आणि म्हणून रामा या चित्तशुद्धी होईपर्यंत तुला हाच, कारण उत्तर द्यायचं आहे ना की त्याच्या खिन्नतेवरती त्यांनी काय करावं. तर त्याची खिन्नता दूर होण्याकरता त्यांनी शुभवासना अंतःकरणात ठेवाव्यात. आपल्याला तेच उत्तर आहे. आपल्यालाही तेच सांगितलं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर खरंचच यश मिळवायचं आहे, जर आम्हाला खरंचच सुखी व्हायचं आहे तर एकच गोष्ट आहे की आम्ही चांगलंच असलं पाहिजे. आमच्या शुभवासनाच वाढवल्या पाहिजे. शुभवासना वाढवायच्या म्हणजे खोटं खोटं गोड बोलायचं नाही. शुभवासना वाढवायच्या म्हणजे बाकीचं सगळं सोडून द्यायचं. कुणी कसंही वागलं, अन्यायाने वागलं, अयोग्य वागलं, ढोंग ज्याच्या वागण्यात आहे असा हिपोक्रॅट आहे समोर, त्याचं वागणं आम्ही फक्त गोड बोलून सोडून दिलं. तुकाराम महाराज म्हणतात हे नाही चालायचं. याच्यावर मनुष्याला समाधान नाही मिळणार. आणि असा जर मानत असेल तर ते चूक आहे. सावरकरांनी तर म्हटलं ही सद्गुण विकृतीच आहे. ज्याला सद्गुण म्हणू आम्ही की नाही बाबा दुसऱ्याशी गोडच बोलायचं, नाही बाबा दुसऱ्याला दुखवायचंच नाही. नुसतं दुसऱ्याशी गोड बोलणं म्हणजे सद्गुण नव्हे. त्याला लगेच सावरकर म्हणतात ही सद्गुणाची विकृती आहे. तुकाराम महाराज म्हणतात विंचू देव्हारेसी आला, आता काय करायचं आहे, त्याला कुरवाळायचं आहे. अले तेथे पैजाराचे काम, तिथं जोडाच पाहिजे. आणि म्हणाले त्याला मारलंच पाहिजे त्या ठिकाणी. आणि म्हणून पुढे म्हणतात की तुका म्हणे व्हावे अधमासी अधम. समोरचा माणूस जर अधम आहे तर त्या अधमाशी अधमताच करावी लागेल, हाच धर्म आहे. समर्थ तर सारखेच म्हणतात की समोरचा माणूस कसा येतोय, समोरच्या माणसाचा व्यवहार काय, त्याची पावलं ओळखा ना. इथे योगवासिष्ठकार पण तेच सांगतात. म्हणजे शुभवासनांचं वर्धन याचा अर्थ काहीही घाण साठवत ठेवून त्या घाणीला उबट ठेवायचं नाही आहे. संपवली पाहिजे, ती घाण काढून टाकली पाहिजे. म्हणून ते म्हणतात व्हावे अधमासी अधम. आणि समर्थसुद्धा म्हणतात की जो जसा आहे समोरचा तसा आमचा व्यवहार झाला पाहिजे. म्हणून तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ म्हणतात सावध राहा, प्रत्येक वेळी सावध राहा. अध्यात्म म्हणजे दूधभात भेंडीची भाजी नाही आहे. अध्यात्मामध्ये मिरचीचा ठेचा आहे, लोणचं आहे, सगळं आहे. कारण सगळे झणझणीत प्रकारसुद्धा अवलंबावे लागतात. नुसतं मिळमिळीत राहिला म्हणजे तो फार सात्विक आहे, नुसता मिळमिळीत राहिला म्हणजे तो आध्यात्मिक आहे असं म्हणाले होत नाही.
आता दुसरा मुद्दा सांगतात रामाला की रामा, आता तू म्हणतोस की जे पूर्वकर्म आहे ते तू मान्य केलंस, पूर्वकर्माला वासनारूपात मान्य केलंस. कारण कर्म आहे, कर्माला फल आहे, कर्मफलाच्यामधून संस्कार आहे आणि संस्कारामधून वासना आहे. ही साखळी आहे की माणूस कर्म करतो, त्या केलेल्या कर्माचं फळ मिळतं. मिळालेलं फळ चांगलं किंवा वाईट असतं. त्या चांगल्या किंवा वाईट फळामधून त्याच्या मनावरती संस्कार निर्माण होतो की अरे असं केलं की चांगलं होतं बरं का, असं केलं की वाईट होतं बरं का. अशा प्रकारचे विचार त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. आणि म्हणाले मग त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहार त्या ठिकाणी जो सुरू होतो त्याच्यामध्ये त्याला ती जी वासना आहे ती वासना त्याच्यातून निर्माण होते संस्कारात. ती पुन्हा कर्म करायला भाग पाडते, की पुन्हा कर्माला फळ मिळतं, की पुन्हा त्या फळाचा संस्कार होतो, की पुन्हा त्या संस्कारातून वासना, की पुन्हा कर्म. हे चक्र सतत चालू राहतं. तू म्हणतोस ना त्या वासनेचं स्वरूप. दुःख झालं तुला, तुझं म्हणणं काय आहे? आजकालसुद्धा असंच बोललं जातं. कुणाला काहीतरी दुखणं झालं की माणूस पहिल्यांदा म्हणतो अहो सगळं ठीक आहे पण मलाच का, हे दुखणं मलाच का झालं, म्हणजे दुसऱ्याला होऊ दे का. म्हणजे अर्थ काय आहे त्याचा? मलाच काचं उत्तर माझ्याचकडे आहे. माझंच पूर्वकर्म आहे, त्या माझ्याच पूर्वकर्माचं फळ म्हणून मला हे मिळालेलं आहे. जे काही असेल ते, की जो परिणाम मला भोगावा लागेल तो भोगावाच लागेल. तो माझ्याच कर्माचं फळ आहे. आणि त्यामुळे हे जे पूर्वकर्माचं फळ आहे आणि आज विद्यमान कर्म जर मी चांगलंच करत राहिलो तर वसिष्ठ महामुनी म्हणतात की देशकालाप्रमाणे त्याचं फल मिळणारच आहे आणि त्याला वेळ लागणार नाही आहे. त्याचं फळ तात्काळ. कुणी सांगितलं म्हणाले हे पूर्ववासना घेऊन त्याच्याशी खेळत बसायला. ते म्हणतात एकच लक्षात ठेव, हा झगडा त्यांनी दृष्टांत दिला आहे 2 एडक्यांचा. म्हणाले 2 एडके आहेत, एकमेकांशी झुंज द्यायला टक्करा देत आहेत एकमेकांना. दोघंही आपापली डोकी एकमेकांच्या डोक्यावर आपटत आहेत. जो म्हणाले झटदिशी दुसऱ्याच्या डोक्यात झिंझिण्या आणील ताबडतोब तो जय पावेल, दुसरा पराजित होईल. म्हणाले हे इतकं सोपं आहे. पूर्वकर्म बलवान का आत्ताच्या आमच्या जीवनातलं ज्याला तू प्रारब्ध म्हणतोयस त्याच्याबरोबर टक्कर देताना आत्ताचा केलेला स्वप्रयत्न बलवान. एक लक्षात ठेव म्हणाले, याच्याकरता गुरुला शरण जा. हे पहिल्यांदा आपल्याला सांगितलं. तर म्हणाले त्याला शरण जा. गुरु मिळाला ठीक आहे, नाही तर तुझं कर्म सुधार. कसं सुधार? ग्रंथ हेच गुरुमान, त्या ग्रंथांच्यामधून उपदेश घे, त्या उपदेशामधून तुझं जीवन घडवत राहा. कसं घडवशील? म्हणाले चांगला हो, सन्मार्गगामी राहा. सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी सांगितली आहे, उद्वेग नको, दगदग नको, तक्रार नको. माणसांनी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही प्रतिकूलतेवर तक्रार करू नये. तक्रार करण्याबरोबर आलेली जी प्रतिकूलता आहे वाढत जाईल. ते म्हणतात कमी नाही होणार. तुम्ही जे घडतं आहे त्याला भिडूच नका. तुम्ही तुमचा प्रयत्नाचा मार्ग घेऊन सरळ पुढे चला. ते काय असेल वो किस गली का नाम है हमें मालूम नहीं, छोड़ दो. म्हणाले आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्हाला त्याच्यात काही पडायचं नाही. आणि म्हणून त्यांनी इथे एक फार छान दृष्टांत दिला आहे. त्या दृष्टांताचं एक स्वरूप आपण अशा तऱ्हेने घेतलं आहे आणि त्याला त्यांनी म्हटलं आहे की एक कर्म की दुनिया आहे. हे जे जग आहे हे कर्माचं आहे, कर्मावरतीच अवलंबून आहे. हिसाब से हिसाब काटा जाता है. हिशेब केला आहे आणि हिशेब करूनच तो बरोबर कापला जातो. म्हणजे 1 तारखेला जेव्हा पगार द्यायची वेळ येते किती सुट्ट्या होत्या, किती उचल होती, सगळं विचारलं जातं. मग सगळी कापाकापी करून पगार दिला जातो. तसं ते म्हणाले हिसाब से हिसाब, अगदी हिशेबानी. तिथं धारवाडी काटा आहे, तिथे असं असं होणार नाही. हिसाब से हिसाब काटा जाता है.
म्हणाले तिथे कात्री घेऊन बसलेले आहेत. नामदेव महाराजांनी तर म्हटलं आहे की मी तर शिंपीच आहे, मी नामाची कात्री घेतो सारखं कापत राहतो आणि म्हणाले हे सगळं संपवत राहतो. हा सगळा जो हिशेब आहे तो मी पुरा करत राहतो. आणि म्हणाले की हा जो हिसाब से हिसाब काटा जाता है, बेवजह यहाँ कुछ भी नहीं बाटा जाता है. बेवजह कारणाशिवाय इथे काहीही दिलं जात नाही. म्हणाले रामा कुठला काढलास तू हा दैववाद? दैवाला काय कार्यकारण परंपरा आहे? दैवाला काही अस्तित्व आहे? दैवाचं काही स्वरूप आहे? दैव काही दृश्य आहे? दैव आमच्या कोणत्याही कर्मात मदत करतो आहे? जेवायला बसलो आहे, हात तसेच ठेवलेत, ताट भरलेलं नाही आहे, वाढलेलं नाही आहे, दैव येऊन आमचं पोट भरणार आहे? म्हणजे काय करणार आहे ते दैव? याच्यामध्ये यातलं काहीही नाही. आणि तुला जर वाटत असेल की आपलं जीवन या दैवानी सीमित केलं आहे, म्हणजे बांधलं आहे, आता काय करणार, आम्ही जखडलोच आहे ह्याच्यात. जन्माला आलो आहोत ते आमच्या पूर्वकर्मानीच जन्माला आलो. हेच घर का, पुन्हा मगाच्याच चालीवर बोलायला गेलो तर आम्हाला हेच घर का मिळालं, आम्हाला अशीच माणसं का मिळाली, आम्ही इथेच का येऊन पडलो? वसिष्ठ महामुनी म्हणतात त्याचं उत्तर तुम्हाला जन्माला येतानाच दिलेलं आहे की हे तुमचं पूर्वकर्म आहे आणि तुम्ही इथं जन्माला आलेला आहात. तुमच्या पूर्वकर्माचं फळ भोगायला हे योग्य आहे, त्याच्याकरता तुम्ही इथे जन्माला आलात, बस विषय संपला. म्हणाले त्याच्याकरता तक्रार कशाकरता करता? आणि त्यामुळे त्या पूर्वकर्माचं फळ भोगण्याकरता जर तुम्हाला यावं लागलेलं आहे तर आता त्याच्याविषयी तक्रार न करता फक्त प्रयत्न करायचा आहे. हे जे काय आहे ते सोडून द्या म्हणाले. हे मागचे हिसाब किताब काढू नका, विषय सोडून द्या आणि एकच करा की तुम्हाला आता फक्त प्रयत्न, किती प्रयत्न, कसा प्रयत्न, किती टोकाचा, तुमच्यात बळ आहे त्याप्रमाणे तुम्हाला जसा करता येईल. काय असतं, शारीरिक बळ कमी पडलं तर मानसिक बळ उपयोगाला येतं. मनाने करा ना, मनाने जिथं जाऊन पोचायचं आहे तिथे जाऊन पोचायचा प्रयत्न करा. पूर्वीची मी वाचलेली एक सत्य घटना आहे. एक मुसलमान बाई आहे, तिचं मूल आहे, अत्यंत दरिद्री आहे, मूल अगदी आसन्न मरण स्थितीमध्ये आहे. अशा मुलाला घेऊन ती दवाखान्यात जाते. कोणी तिच्या मुलाला दवाखान्यात प्रवेश देत नाही. ते सगळे म्हणतात आम्ही नाही ह्याला ॲडमिट करून घेणार, कारण हा मुलगा आता फार थोड्या वेळाचा सोबती. ती म्हणाली असू दे, पण माझ्या मुलाला तुमच्या इथे ठेवून तुमच्या कॉटवरती, तुमच्या पलंगावरती ठेवून घ्या, काय तुमचं पाणी पाजा औषध म्हणून तरी बस आहे, पण तेवढं तुम्ही माझ्याकरता करा. ते कोणी तयार होत नाहीत. ज्या सिव्हिल सर्जननी ही गोष्ट लिहिली आहे त्यांनी असं म्हटलं, त्या बाईचा तो कळवळा बघून मी तिला ॲडमिट करून घेतली. म्हणाले मला दिसतच होतं हा काही तासांचा सोबती आहे, सगळ्या सिस्टीम्स त्याच्या आता एक 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 बंद पडत चाललेले आहेत, तर हे मूल काही जगणार नाही आहे. पण म्हणाले ठीक आहे, तिला वाटलं आहे ना, तर म्हणून म्हणाले मी तिला ॲडमिट करून घेतलं. तिने सांगितलं बस, म्हणाले मला आपल्याबद्दल खूप मनामध्ये हे निर्माण झालं आहे की प्रेम, की आपण मला इथे स्वीकारलं, काय म्हणू म्हणाले तुम्हाला, पुन्हा पुन्हा मी आदाबारच करते. आणि ती बसली तिथे आणि तिने त्या मुलाला त्या पलंगावर काय आणि किरकोळ काहीतरी सलाईन बिलाईन लावलं असेल, ती काहीतरी बेसिक ट्रीटमेंट त्या मुलाची सुरू झाली. आणि ती बाई खाली बसली तिच्या नमाज पढण्याच्या त्या वज्रासनामध्ये, हात तिने वर केले आणि तिने म्हटलं अल्लाह मियाँ सिर्फ तुम्हारी दुआ मागती हूँ और मुझे कुछ नहीं चाहिए. आणि तिने जे डोळे वरती केले आणि ती जी बसली ती ज्या स्थिरपणाने बसली, डॉक्टरांना खूप कौतुक वाटलं तिचं की इतकी तिची निष्ठा कशी, ते मूल तसं पडलेलं, हिचं मन इतकं कसं काय त्या ठिकाणी स्थिर झालं आहे. म्हणाले रात्री झोपायची वेळ आली, माझी काही व्हिजिट मला करण्याचं काम नव्हतं, राऊंड माझी नव्हती, तरीसुद्धा म्हणाले मी रात्री तिच्याकरता गेलो, पाहिलं तर ही बाई त्या स्थितीत आणि ते मुलं अजूनही त्या स्थितीत. म्हणजे वाटलं होतं म्हणाले मला एव्हाना ते सिंकिंग असेल की आता त्याची परिस्थिती कठीण झालेली असेल. मी परत गेलो, मला काही चैन पडलं नाही. म्हणाले पुन्हा पहाटे 3 वाजले, मी पुन्हा आलो, पाहिलं मूल तसंच, ही बाई पण तशीच.
काही फरक नाही. सकाळ झाली पुन्हा तेच, मूलही तसंच, ती आई पण तशीच. म्हणाले त्या दिवशी दुपारचे 11 वाजले, त्या बाईची मांडी हलली नाही की तिची नजर अस्थिर झाली नाही. जशी आहे तशी स्थिर आकाशाकडे नजर, आणि जशी बसले अल्ला मी याची दुआ ती मागते आहे अगदी मनापासून. आणि म्हणाले आश्चर्य झालं, 11 वाजल्यानंतर सगळी परिस्थिती पालटायला लागली. आणि संध्याकाळी 6 वाजता तो मुलगा आउट ऑफ डेंजर झाला. आणि म्हणाले त्या मुलाला आम्ही जेव्हा घरी परत पाठवलं त्यावेळी म्हणाले आम्हाला कळलं की उत्कट प्रयत्न काय असतो. आपल्याच्यानी होत नाही म्हणून आपण जे म्हणतो नाही असं शुभाशुभ किंवा प्रयत्न म्हटला तरी आपला आदला किती करायचो, आम्ही पुष्कळ केलं, इतके डॉक्टर झाले, इतके उपाय झाले, पण कशाने काही फरक पडला नाही. मनुष्य असं म्हणतो आणि पुढे जातो. पण त्यांनी असं म्हटलं आहे की मनापासून उत्कटतेने प्रयत्नवादी राहा. आता पुढे आपण पुन्हा बघू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमान जी के मुख से बोले श्रीराम जय राम जय जय राम. शंकर जी का डमरू बोले श्रीराम जय राम जय जय राम. नारद जी की वीणा बोले श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमान जी के मुख से बोले श्रीराम जय राम जय जय राम. शंकर जी का डमरू बोले श्रीराम जय राम जय जय राम. नारद जी की वीणा बोले श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. या ठिकाणी हा जो प्रारब्धाचा विषय आहे तो प्रारब्ध विचारात घेऊन तो विषय म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये इथे वसिष्ठ महामुनी वासना शब्दाशी विषय आहे. वासना शब्दाच्या भोवती त्यांनी हा दैववादाचा विषय आता शेवटाला येताना त्यांनी मांडलेला आहे. आणि ते म्हणतात की त्या प्रारब्धाचे त्यांनी वर्गीकरण केलं नाही, पण त्यावरती जी टीका आहे त्या टीकेमधलं वर्गीकरण असं आहे की स्वेच्छा प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे आणि परेच्छा प्रारब्ध आहे. स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध या सगळ्या शब्दांनी काही प्रारब्ध बदलतं का? या सगळ्या शब्दांच्या मधून काही वेगळं साधलं जातं का? काय असतं नेमकं त्याचं स्वरूप? म्हणून इथे विचारात जर घेतलं, प्रारब्ध एकच आहे. प्रारब्ध हाच विषय घ्यायचा असेल, जर पूर्वकर्म असाच त्या विषयाचा जर विचार करायचा असेल तर एकच आहे, पूर्वकर्मच आहे. फक्त ते मी माझ्याकरता कसं स्वीकारलं आहे, मी माझ्याकरता कसं अनुभवतो आहे त्याचा प्रश्न आहे, बाकी काही नाही. आणि त्यामुळे इथे त्याचा अनुभव घेताना आपल्याकडे स्वेच्छा प्रारब्ध निर्माण करतो आहे, पुढच्या जन्माकरता निर्माण करतो आहे. पुढच्या जन्माकरता आपण प्रयत्नशील आहोत. आपल्या समोरची घडलेली उदाहरणं आपल्याला सांगता येतील. नाशिकचे खूप प्रसिद्ध दीक्षित शास्त्री होते. व्याख्यानांच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे उतरले होते. तर त्यांचे नातू मला सांगत होते तो प्रसंग की म्हणाले माझ्या आजोबांना असं वाटत होतं की मी वैदिक परंपरेचा अभ्यासक आहे, वेदांचा अभ्यास केलेला असल्यामुळे मी काही वेदांती नसल्यामुळे मी काही मोक्ष प्राप्त करून घेण्यासारखं फल तर जीवनात मिळवू शकत नाही.
पण वेदाचरण किंवा वेदाला अनुसरून आचरण मी माझ्या आयुष्यात कधीच सोडलेलं नाही आहे. आणि मी कटाक्षाने वेदाचरण माझ्या ठिकाणी सांभाळलेलं आहे. तर मला असं वाटतं की मला भगवंतानी निदान पुढचा जन्म मानवाचा द्यावा. आणि मला त्यांनी पुढचा जन्म मानवाचा देताना कसा असावा त्यांनी दिलेला मानवाचा जन्म, तर म्हणाले अशाच वैदिक घरामध्ये मला जन्म मिळावा. आणि इतकं वेदाचं परंपरेने पठण केलं आहे, अनुसरण केलं आहे, असंच आचरण राहावं, असाच वेद माझ्या कंठात, माझ्या हृदयात, माझ्या नाभिस्थानी पश्यंती वाणीमध्ये राहावा अशी इच्छा आहे. आणि मुलांना सांगून ठेवलं की माझा जो पुढचा जन्म आहे तो मला मानवाचा मिळणार आहे. आणि त्यामुळे तो आता कुणाच्या घरात मिळेल ते मला माहीत नाही, पण मला तो वैदिकाच्याच घरात हवा आहे. तरीसुद्धा माझा जन्म येण्याच्या आधी मी तुम्हाला माझ्या जन्माची खूण देऊन जाईन आणि तुम्हाला सांगून जाईन की मी अमक्या ठिकाणी जन्माला येणार आहे किंवा मी अमक्या ठिकाणी असेन, मला तिथून तुम्ही घ्या किंवा सांभाळा. आणि मी वैदिकाच्या घरात राहतो की नाही किंवा असलो तर प्रश्नच नाही, नसलो तर माझी व्यवस्था करा आणि मला वैदिक परंपरेतलं जीवन जगू द्या, असं सगळं सांगून त्यांनी आपला देह ठेवला. आणि देह ठेवल्यानंतर त्यांच्या 10 दिवसामध्ये त्यांनी आपलं दर्शन दिलं. ते त्या रूपामध्ये प्रकट झाले. धूसर असं आपलं पूर्वीचाच देहाचं स्वरूप असा सूक्ष्म देह त्या ठिकाणी प्रकट झाला. आणि त्यांनी मुलांना सांगितलं की मी तुम्हाला आश्वासन मागितलं होतं आणि सांगून गेलो होतो की असं असं घडावं, पण म्हणाले आता मी आपल्याला सांगतो की हे घडावं ही आता परिस्थिती राहिलेली नाही आहे. कारण मला जो लोक मिळणार आहे तो मला पितृलोक मिळणार आहे. आणि त्या पितृलोकाचं अध्वर्यूपण आता मला दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी तिथे तिथल्या श्रेष्ठ अशा पितृलोकातल्या अधिकारी लोकांपैकी एक असणार आहे. आता मला माहीत नाही की किती हजार वर्ष मी त्या पितृलोकात असेन. आणि त्यामुळे त्यावेळी तुम्ही असाल की नाही, हे नाशिक कसं असेल, हे घराणं असेल की नाही मला माहीत नाही. तेव्हा जे असेल ते असेल, त्यावेळेचा माझा विषय त्या पद्धतीने सोडवला जाईल. आणि सांगण्याचा हेतू असा की कर्म मनुष्य जर प्रयत्नपूर्वक करील, त्यांना फक्त मानवाचा जन्म पाहिजे होता, त्यांना केवढं मोठं सुख मिळालं, किती पटीनी. म्हणून ते अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. ज्यांचं पंचांग आपण सगळेजण वापरतो सामान्यतः ते दाते पंचांग. दाते पंचांग करते धुंडीराज शास्त्री दाते. मी त्यांना विचारलं की हे आपल्याच घरी असतानाचा प्रसंग आहे की आपल्या घरामध्ये या अमेरिकन ट्रूप एवढा आलं आहे तुमच्याशी बोलायला आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारताय आणि तुम्हाला सांगताय की तुमच्यासारखं कालगणना सांगणारं अचूक पंचांग किंवा ग्रंथ किंवा पुस्तक किंवा दरवर्षीची गणितं अशी आम्हाला इतरत्र कुठे बघायला मिळत नाहीत. तर आम्हाला तुमच्याकडे बघायला मिळालं. तुमचं वैशिष्ट्य काय, तुम्हाला हे कशामुळे जमलं आणि तुम्ही कसं काय इतकं अचूक लिहिलं. तेवढं ह्या ग्रंथात ह्या पंचांगात नाही नुसतं अचूक लिहिलेलं, ज्यावेळी कॉम्प्युटर नव्हते त्यावेळी दातेशास्त्रींनी पुढच्या 500 वर्षाचं गणित तयार करून पंचांग तयार केलेले. त्यांनी त्यावेळी कॉम्प्युटर नसताना 500 वर्षाची त्यांच्याकडे पंचांग तयार. ते म्हणाले सगळी गणितं तयार आहेत माझी. ते म्हणाले हे कसं काय तुम्हाला, कारण तुम्हाला कुठं बदलावंच लागत नाही. तुमच्या पंचांगामध्ये येणारा जो काळ आहे तो विवाद्य कधी होतच नाही, असं कसं. तर ते म्हणाले मी धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जर का त्याच्यामध्ये कुठे गुंता आला, टाय आला की आता संशयाची जागा निर्माण झाली, वाद निर्माण झाला की आता हे स्वीकारावं का हे स्वीकारावं, तर मला धर्मशास्त्र उपयोगाला येतं म्हण. आणि धर्मशास्त्राच्या आधाराने मी पंचांगाचा निर्णय करतो आणि त्यामुळे म्हणाले माझी गणितं अचूक राहतात, बाकी दुसरं काही नाही.
तर त्यांनी आपल्याच घरी आलेले असताना हा सगळा प्रसंग घडला. मी म्हटलं, शास्त्रीजी, आम्ही किती मोठ्या माणसाबरोबर बसतो आहे आम्हाला कळतसुद्धा नाही आहे. एवढी गणितं तुम्ही केली कधी, आयुष्याचा काळ किती, आणि त्यातनं हे सगळं निर्माण झालं कसं? ते म्हणाले, ते काही असो, पण म्हणाले ह्या वयात, म्हणजे त्यावेळी ते 79 होते. तर ह्या वयात म्हणाले आता मला असं वाटायला लागलं आहे की मला आता थोडंसं कुठे ज्योतिषशास्त्र कळतं आहे. तर म्हणाले ह्या शास्त्रात काहीतरी काम करायला मिळावं म्हणून माझी त्यांच्या घरचं दैवत गणपती. म्हणाले मी गणरायाला सारखी प्रार्थना करतो की पुढचा जन्म मला जेव्हा देशील तेव्हा माझं आत्ताच्या ज्ञानाचं पूर्ण स्मरण राहू दे आणि मला याच्या पुढचं ज्ञान जिथे मिळू शकेल अशाच घरामध्ये जन्म दे. म्हटलं असं का म्हणता? नाही म्हणाले, मी वेदाचा अभ्यास करणारा माणूस आहे. ज्योतिषशास्त्र हे वेदांग आहे, त्यामुळे वेदांगामधून माणसाला मुक्ती मिळणार नाही आहे, तर मला मनुष्यजन्म मिळू शकतो, त्यामुळे मी मानवजन्मात येऊ शकतो. हे काय आहे? हे स्वेच्छा प्रारब्ध आहे की मला पुढच्या जन्मी कसं कुठे आम्ही का नाही म्हणत. त्याच्याच करता वसिष्ठ महामुनी आपल्याला सांगतात की आम्ही आमचं जीवन बेतायचं आहे की आम्हाला आमचा पुढचा जन्म कसा यावा, याकरता आम्ही कसं असावं, आम्ही कसं राहावं, आमचा व्यवहार कसा असावा, हे प्रारब्धच आहे, काही मोठं वेगळं नाही. फक्त नाव स्वेच्छा का म्हटलं? आम्ही योजतोय, ही आमची नियोजन आहे, हे आमचं, ही आमची मॅनेजमेंट आहे. पुढच्या जन्माचं हे नियोजन आहे. पुढच्या जन्माकरता आम्ही काय आमच्याकडनं योजतो आहोत, ती योजना आहे त्याची, आणि ती योजना आम्ही करावी, ते स्वेच्छा प्रारब्ध आहे. दुसरं अनिच्छा प्रारब्ध आहे. त्यामुळे काही वेळा आपण नोकरीत आहोत, आपला अधिकारी आहे, आपल्याला न आवडणाऱ्या प्रवृत्तीचा माणूस आहे. काम करताना आपल्याला प्रत्येक क्षणी अडचण येते, तो प्रत्येक वेळी अडचणीत टाकतो. आता हे प्रारब्ध काय आहे? म्हणाले अनिच्छा प्रारब्ध आहे की आमची इच्छा नाही अशा माणसाबरोबर काम करणे. काय करणार? काम केलंच पाहिजे, व्यवसाय चाललाच पाहिजे, आपलं घर तर चाललं पाहिजे, म्हणजे काम करणं भागच आहे. तर म्हणाले त्यावेळी वसिष्ठ महामुनी म्हणतात आपण शुभमार्गाने शुभकर्मच अवलंबावं आणि शुभकर्माचा अवलंब करूनच आपला व्यवहार आपण करत राहावा. आपण प्रयत्नपूर्वक उत्कटतेने जर कर्म करत राहिलो तर त्याचं फल ताबडतोब आहे. त्यांनी सांगितलं आज केलं आणि उद्या फल आहे. आहेच, आपल्यालाही कळतं की चांगलं औषध बरोबर घेतलं की ताबडतोब मात्रा लागू पडते. आपल्याकडे पुण्यातलं वैशिष्ट्य आहे, पुण्यामध्ये गर्द्यांच्याकडे त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला आणि त्या होमिओपॅथीच्या अभ्यासातून त्यांची बुद्धी तैलबुद्धी होती आणि त्यांना जे त्या शास्त्राचं आकलन झालेलं होतं त्यामुळे त्यांचं डायग्नोसिस, त्यांची चिकित्सा इतकी पक्की होती की त्यांच्याकडे जायचं, काय ते विचारतील त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, ते फक्त एकच पुडी द्यायचं आणि सांगायचं पुडी घ्यायचं, घरी जायचं, पुन्हा यायचं नाही, दुखणं बरं झालेलं असेल. एका पुडीवर दुखणं बरं होतं. काय अभ्यास म्हणजे काय अभ्यास असेल, प्रयत्नशीलता म्हणजे काय असेल, आपल्या बुद्धीला आपल्या मनाला एखाद्या विषयामध्ये इतकं गाडून घेणं म्हणजे काय असेल, इतकं सोपं नाही आहे. म्हणून आपल्याला सांगायचं आहे की या अनिच्छा प्रारब्धामध्ये असा जर कुणी आपल्या पुढं आला, असे अनेक प्रसंग जीवनामध्ये येतात. म्हणजे मी माझ्या डोळ्यापुढे पाहिलेला प्रसंग माझ्या वडिलांचा आहे. ते इथे ट्रेझरीमध्ये प्रमुख होते, सिनियर ट्रेझरी ऑफिसर होते आणि झेडपीमधली केस होती आणि तिथे फार मोठा फ्रॉड होता, जवळजवळ 64-65 लाखांचा फ्रॉड होता. आणि त्यावेळी म्हणजे 60 सालातला 64-65 लाख म्हणजे काही विचारायलाच नको. आणि त्याच्यामध्ये आता हे आपल्यावर काही येऊ नये म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांनी सगळं ट्रेझरीवर टाकून दिलं आणि वडिलांच्याकडे आली ना इन्क्वायरी आली डिपार्टमेंटला. आल्यानंतर कोर्ट आलं, चौकशी आली, सगळं सुरू झालं. त्यावेळी कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी खूप मोठमोठे वकील दिलेले आहेत दुसऱ्या बाजूनी
वडील सिनियर ट्रेझरी ऑफिसर, तोंड त्यांना द्यायचं आहे. ते एकटेच गेले. तर तेव्हा जजनी विचारलं, तुमचे वकील कुठे आहेत? ते म्हणाले, वकिलाची काय गरज आहे, माझ्या खात्याचा विषय आहे आणि खात्याचे नियम काय आहेत मला माहिती आहेत, त्यामुळे ते नियम फक्त आपल्याला सांगायचे आहेत, मला आणखीन काय सांगायचं. ते म्हणाले, अहो हे समोरचे वकील एकापेक्षा एक दिग्गज आहेत. ते म्हणाले, असतील, पण मला माझ्या खात्याचा आणि नियमांचा आणि माझ्या कामाचा मला विश्वास आहे. तो जज इतका थक्क झाला. तो म्हणला, कठीण आहे. अहो म्हणाले, 62 आणि 65 लाखाची केस आहे. वडील म्हणाले, नाहीतरी माझ्यावर जर आली तर माझं आयुष्य आणि माझं कुटुंब संपणारच आहे, पण ती केस आहे म्हणून मी कुठून पैसे आणू? मी माझ्याकडे काही पैसे नाहीत, मी साधा एक सरकारी नोकर आहे, माझा पगार काय, आणि मी याला तोंड देण्याकरता कुठून आणणार वकील? माझे वडील केस जिंकले. तर त्यावेळी अगरवालांनी सांगितलं की तुमची हिम्मत आहे मर्दा. म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटतं, काय हिम्मतवान आहात म्हणाले तुम्ही. म्हणाले, इतकं आम्हाला तोंड दिलं इतकं सोपं नाही आहे. ते म्हणाले, तोंड द्यायचंच नव्हतं मला, जो कायदा आहे तेवढाच सांगायचा होता. सत्याच्या बाजूनी मनुष्य उभा राहिला, योग्य मार्गाने माणूस उभा राहिला, योग्य मार्गाने माणसाने प्रयत्न केले, सदाचाराने जीवन जगलं, तर म्हणतात वसिष्ठ, प्रत्येक गोष्टीचं फळ तत्काल मिळतं. लांब जावंच लागत नाही, जास्त काळ घालावाच लागत नाही. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. जीवन योग्य प्रकाराने यशस्वी करण्याकरता हा जो पुरुष प्रयत्न आहे, त्याकरता वसिष्ठ महामुनी म्हणतात की शास्त्राची तर तुम्ही संगती सोडूच नका. गुरुकृपा मिळवण्याकरता तुम्ही गुरुसेवा तर कराच करा, पण त्याचबरोबर म्हणाले सत्संग सर्वात महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ घेऊ नका. 2 प्रकारच्या माणसांपासून सावध राहा. शुभाशुभ प्रवृत्ती असणारे आणि अशुभ प्रवृत्ती असणारे. कारण अशुभ प्रवृत्ती असणारे तर गुन्हेगारच आहेत, ते तर तुम्हाला केव्हाही फसवून निघून जातील. पण शुभाशुभ प्रवृत्तीची माणसं जी आहेत ती तुम्हाला अत्यंत भयंकर आहेत. आजच्या भाषेत डेंजरस लोक आहेत ती, की त्यांचा कोणताही भरोसा नाही. त्यांच्या पोटात काय आहे कधीही कळणं शक्य नाही. आणि ते इतकं बेमालूम उत्तम वागत असतात की तुम्हाला कधीही कळणार नाही की ह्याच्या पोटात काय आणि हा तुमच्या माघारी काय करतोय. इतकं सोपं नसतं. ह्या माणसांचं जे वर्तन आहे ते फार वाईट आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की सत्संग सोडू नका. कारण सत्संगामध्ये काय होतं, फार सुंदर आपण पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हा वसिष्ठांनी म्हटलं आहे की तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलात ना, त्या माणसाचा अधिकार काही असो की नसो, पण या जगामध्ये असणारी देवदूतासारखी जी माणसं आहेत की जी आमच्या आयुष्यामध्ये आमचं कल्याण करू शकतात, अशी जी माणसं आहेत, ती माणसं योग्य वेळी येतात, ती माणसं मदत करतात, त्या प्रसंगातून माणसाला बाहेर काढतात. म्हणाले असं आहे, संत संग अमोघ हा दुर्लभ हा.
म्हणाले सत्पुरुषांचा संग म्हणाले अमोघ आहे. जर सद्गुरूंची कृपा झाली, जर फार श्रेष्ठ अशा अधिकारी पुरुषाची जर कृपा झाली, त्यांचा जर सहवास लाभला तर म्हणाले काय सांगावं. ताबडतोब आपल्याला त्याचा लाभ आहे, ताबडतोब त्याचं फल आहे आणि ताबडतोब दुःखाची निवृत्ती आहे. पण ते लाभणं फार अवघड आहे. आमच्या राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये मी पूर्वी नेहमी सकाळी 9, 9:30ला आमचा योगाचा क्लास संपला की जात असे, दर्शन घेत असे, मग घरी जात असे. त्या दिवशी मी तिथे आत गेले, एक गृहस्थ येऊन उभे राहिले होते. ते म्हणाले, बाई तुम्ही इथे नेहमी येता का आज आलात? म्हटलं नाही, मी येते, रोज येते. तर म्हणाले की ह्याच्यामध्ये हे दिसतं हे काय आहे? तर म्हणाले बाहेरच्या पाठीवरून काही कळलं नाही. म्हटलं इथे 2 स्वामींची समाधी आहे, एकांची मूळ समाधी आहे, एकांची म्हटलं त्यांच्या विभूतीची समाधी आहे वगैरे वगैरे. काय सांगायचं ते सांगितलं. म्हटलं का आपल्याला का पाहिजे? नाही म्हणाले, मी इथे आलो, मला कळेना की राघवेंद्र स्वामी म्हणजे कोण, ते काही मला समजत नव्हतं. म्हणून म्हणले मी चौकशी करत होतो, तर एकांनी मला ह्या जागेचा पत्ता सांगितला. म्हटलं तुम्हाला म्हणजे काय आता मिळालं, तुमचं काम झालं ना? मी माझ्या प्रदक्षिणा घालत होत. तर ते म्हणाले, बाई तुम्ही जरा इकडे या, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आणि ते म्हणाले, मी राहणारा सांगली जिल्ह्यातला माणूस आहे आणि माझा टेम्पोचा धंदा आहे आणि मी माझा टेम्पो घेऊन जात होतो आणि माझा ड्रायव्हर म्हणाला की मी हा टेम्पो घेऊन जातो, तुम्हाला दुसरं काम आहे तर तुम्हाला दुसरा टेम्पो दिला ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हर तो टेम्पो घेऊन जाईल, तुम्ही त्याच्याबरोबर पुढे जा. तर म्हणाले ठीक आहे. मी आमच्या त्या दुसऱ्या टेम्पोत बसलो, ड्रायव्हर होता आणि आम्ही निघालो. आणि वाटेवर म्हणाले काय झालं माहिती नाही, पण म्हणाले पुढचा ट्रक आहे तो आमच्या एकाएकी थांबला आणि आमचा टेम्पो त्याच्यावरती आदळला. तो आदळल्यानंतर त्या ट्रकमधनं सळया बाहेर आलेल्या होत्या. त्या सळयातल्या 2 सळया माझ्या डोक्यातून म्हणाले आर पार गेल्या. मला तर काही कळलं नाही, पण नंतर मला कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलं, गर्दी होती, ॲडमिट करून आत ठेवायला जागा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बाहेरच मला ठेवलं होतं. या लोकांनी घरी कळवलं, घरचे लोक आले, आल्यानंतर काही मदत, ते म्हणाले इमर्जन्सी. आश्चर्य असं की घुसून सळया बाहेर निघाल्या आणि तो ट्रक पुढे निघून गेला. हा असला पेशंट तिथे गेलेला, त्या मेंदूची काय झालेली अवस्था. आणि मग त्या डॉक्टरांना 1-2 तासामध्ये ते जे इमर्जन्सी काम करायचं होतं तेवढं केलं गेलं, पण बाकीचे सगळे रिपोर्ट करणं किंवा एक्झामिनेशन्स त्यांच्या तशाच होत्या झाल्या. मग बाकीच्या टेस्ट केल्या वगैरे आणि मग त्यांनी सांगितलं की आत्ता तात्पुरतं आपल्याला काय करायचं आहे ते करून ठेवलं आहे, पण म्हणाले हे फार अवघड ऑपरेशन आहे, ह्यातनं बाहेर पडणं पेशंटला अवघड आहे. आणि म्हणाले आपण बघू काय होईल ते, पण उद्या सकाळी पहिलं ऑपरेशन आपण हेच करू. त्याप्रमाणे घरच्या लोकांना त्यांनी सांगितलं, ते गेले. हे तर काय बेशुद्ध अवस्थेत होते, ती काही हे स्थितीच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि डॉक्टर्सनी त्यांची बांधलेली जी जखमेची पट्टी होती ती सोडायला घेतली. ती सोडायला घेतल्यानंतर ते म्हणाले की अरे आपण अशी पट्टी बांधलीच नव्हती आणि ही अशी कशी पट्टी बांधली गेली. पट्टी सोडली पूर्ण, तर आश्चर्य असं की ते ऑपरेशन झालेलं होतं पेशंटचं. आणि ते म्हणाले कोणत्या पद्धतीने हे ऑपरेशन केलं आहे आम्हाला कळायला मार्ग नाही. त्यांनी ते ग्रस्त जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की अहो आम्ही तुम्हाला ऑपरेशनला थिएटरमध्ये घेतलं, पण तुमचं ऑपरेशन कुणी केलं, कसं झालं? ते म्हणाले ते काही मला माहीत नाही कुणी ते, पण म्हणाले काही 2 माणसं इथे होती, त्यातला एक मनुष्य त्यांना राघवेंद्र स्वामी असं म्हणत होता आणि त्यांनी माझं ऑपरेशन केलं. मला कोण राघवेंद्र स्वामी माहिती नाही. मी म्हणाले तिथून चौकशी करत आलो, इथे पुण्यामध्ये जुना मठ आहे असं कळलं, म्हणून म्हणाले मी मठात आलो. आता ह्यातले राघवेंद्र स्वामी कोणते सांगा, त्यांचं वृंदावन कोण? परेच्छा प्रारब्ध आहे. परमात्म्याची जी इच्छा आहे, परमात्मा आपल्याकरता काहीही करू शकतो, पण त्याच्याकरता आमच्या बाजूनी सुद्धा बाजी लागली पाहिजे प्राणाची. तितकं केलं तर मिळतं. भगवंताच्या इच्छेने भगवंत आपल्याही जीवनामध्ये काही गोष्टी अनुकूल किंवा काही गोष्टी प्रतिकूल करतो. ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत त्या प्रतिकूल आहेत असं कधीच मानायचं नाही.
त्या सगळ्या प्रतिकूल गोष्टींना आपण अनुकूलच करून घ्यायचं आणि त्या अनुकूल मानूनच प्रयत्नशील राहायचं. परमेश्वर यश दिल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. कारण परमेश्वराला फक्त आपल्या बाजूनी प्रामाणिक प्रयत्न पाहिजे असतो. प्रामाणिकता हा एकच मला तर नेहमी वाटतं ह्या जगातला मोठा गुण आहे की ज्या गुणावर माणसाचं आयुष्य चालतं. आणि कृतज्ञता हा दुसरा गुण आहे की ज्याच्यावर माणसाला यश मिळतं. कधीही माणसाने कृतज्ञता विसरून, कुणी भांडभर पाणी दिलेलं असलं तरी आयुष्यभर स्मरण ठेवा. आणि त्यामुळे कृतज्ञता हा दुसरा गुण आहे. फक्त एकच गोष्ट आहे, सावरकर म्हणतात त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे चांगुलपणाने वागायला जाताना तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काही कोणी संत सत्पुरुष नाही की समोरची आलेली माणसं आहेत ती कशीही येऊ देत, पण आपल्यावरती संकट येणार नाही कारण झेलायला आधी परमात्मा बसलेला आहे. अशी तर काही आपली स्थिती नाही. त्यामुळे व्यवहाराच्या पातळीवरती तुकाराम महाराजांचाच व्यवहार आहे, अधमाशी अधम. व्यवहारामध्ये त्यांना 4 हात दूरच ठेवावं, फक्त सत्संगतीत राहावं. दुराचारी माणसाची संगती आजकाल असं आहे, कुणी कसं का असेना त्याचं तेवढं सोडून द्यावं घ्यावं, ते सगळं आमच्यावर परिणाम करत असतं. प्रत्येकाचे भोग आम्हाला भोगावे लागतात आणि परेच्छा प्रारब्ध विवेकानंदांसारखे जन्माला येतात. आपण आत्तापर्यंत पाहिलं तसे अयोनी संभव असे एकापेक्षा एक श्रेष्ठ पुरुष जन्मात. ईश्वराची इच्छा, परेच्छा म्हणाले इथे तर प्रारब्धही नाही आहे. जेव्हा अशा प्रकारे भगवंत जन्माला घालतो, विवेकानंदांच्या सारख्यांना देह देतो, अज्ञानाचं आवरण टाकतो आणि पाठवतो. पण त्यांच्या देह ठेवण्याच्या आधी 8 दिवस विवेकानंदांना ज्ञान झालं. त्यांनी आपल्याला देह कोणत्या दिवशी ठेवायचा आहे त्या तारखेला त्यांनी सर्कल करून ठेवलं. आणि 8 दिवस त्यांना कळलं मी कुठून आलो आहे, मी मूळचा कोण आहे, मला कशाकरता पाठवलं, माझ्या जीवनाचं प्रयोजन काय. या सर्व गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर असल्या तरी विवेकानंदांनी बेटा त्याला कल्याण हो म्हटल्याबरोबर अमेरिका सुधारली नाही. भारतात आल्यानंतर लोकांनी रामकृष्ण मिशन स्थापन करताना किंवा वेगवेगळी कार्य इथे यशस्वी होताना उपाशी तापाशी हिंडलेले आहेत, कष्ट केलेले आहेत. कष्टाला पर्याय नाही. आणि म्हणून वसिष्ठ महामुनी म्हणतात की अरे रामा, एकच लक्षात घे की कोणत्याही स्थितीमध्ये प्रयत्नाला पर्याय शोधू नकोस आणि दैवाला स्थान देऊ नकोस. दैव ह्याला काही पारमार्थिक सत्ता नाही आहे आणि त्यामुळे दैव आपल्याकरता काही करू शकत नाही, त्याला काही स्थान नाही. त्याला घाबरू नकोस, त्याचा विचार करू नकोस, त्याचं चिंतन करू नकोस. फक्त तुझं पूर्वकर्म आणि आत्ताचं हे कर्म, कदाचित ते तुला अपयश देईल, कदाचित ते तुला यश देईल. पण काहीही घडलं तरीसुद्धा तू दुःखी आणि उद्विग्न होऊ नकोस. म्हणजे थोडक्यात काय, तुझा तुझ्यावरचा नाही तर तुझा ईश्वरावरचा जो विश्वास आहे तो कधीच ढळू देऊ नकोस. कितीही आपण या विषयावर बोललो तर पुष्कळ प्रकारांनी विषय मांडता येईल. त्याचबरोबर त्याच्यातल्या अनेक लहान मोठ्या गोष्टींच्या शंका त्याचं निरसन करता येईल. म्हणजे जे वसिष्ठ महामुनींनी तिथे आपल्याला सूत्ररूपाने करून दिलेलं आहे. वेळेची मर्यादा आहे तरीसुद्धा आपण एक 5 मिनटं अधिक घेतलेली आहेत. हा सर्व विषय मांडताना आपल्याला जर उचला असेल किंवा आज 7 दिवस प्रभू रामरायांची लहान मोठी चुकत माकत जशी जमेल तशी आज्ञा बालकांनी सेवा केलेली आहे, ती रामरायांनी गोड मानून घ्यावी. यदत्र सौष्ठवम किंचित तत्तद गुरोर्मे नाही, यदत्र असौष्ठवम तत्तद ममेव गुरोर नाही. जे जे चांगलं आहे या विषयातलं चांगलं आहे. या ठिकाणी मांडणीत काही बरं वाटलं असेल, ऐकताना 4 स्वर बरे वाटले असतील तर ते कर्तृत्व सद्गुरूंचं आहे, आमचं कोणाचंच नाही आहे. पण जे जे काही आम्ही चुकलो आहोत, खंडीभर चुका केलेल्या आहेत, पण त्या सर्व चुका आमच्या आहेत, भगवंताच्या नाहीत.
आपण उदार अंतःकरणाने आम्हाला क्षमा करावी. रामरायाच्या ठिकाणी आमची सेवा आम्ही रुजू करतो आणि रामरायाला आदराने प्रार्थनापूर्वक नमस्कार करतो.
भवसागरी तराया भवसागरी तराया भवसागरी तराया सीताकांत स्मरण जय जय राम पवन सूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्था नमः पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय.